त्या ऑटो रिक्षा चालकावर गुन्हे दाखल। अपघातात विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण। शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या साई मंदिराजवळ ऑटोचा अपघात होऊन एक 14 वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30च्या दरम्यान घडली होती। शाळकरी विद्यार्थी सौरवला डोक्याला मार लागल्याने त्याला उपचाराकरिता एका खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र दवाखान्यामध्ये उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। गौरवच्या मृत्यूने दहिवळ परिसरामध्ये शोककळा पसरली असून शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। शाळेचे स्कूल बस ही दहिवळ या गावात जात नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना असेच खासगी ऑटोमध्ये आपला जीव मुठीत घेऊन यावं लागतं। घडलेल्या घटनेने पालक वर्गात हळहळ व रोष व्यक्त होत आहे। भरधाव ऑटो पुढे अचानक कुत्रा आडवा झाल्याने चालकाने करकचून ब्रेक मारला, त्यामुळे मागील ऑटो पुढील ऑटोवर जाऊन आदळला। या अपघातात एक 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता पुसद शहर पोलिसांनी सदर ऑटो रिक्षा चालकावर गुन्हे नोंदविले आहे। नरसिंग धर्मा राठोड राहणार दहिवळ तालुका पुसद असे फिर्यादीचे नाव आहे। तर ज्ञानेश्वर उर्फ करण तोरकड राहणार कोंडाई हुड तालुका पुसद असे गुन्हे दाखल झालेल्या ऑटो चालकाचे नाव आहे। फिर्यादी नरसिंगचा पुतण्या मृतक सौरव भिका राठोड राहणार पुसद हा ज्ञानेश्वरच्या बाजूला MH29 V8976 या क्रमांकाचे ऑटो बसून होता। सौरव हा ऑटो चालक ज्ञानेश्वरच्या बाजूलाच होता। मात्र ज्ञानेश्वरने आपला ऑटो भरधाव दामटला। निष्काळजीपणाने तो ऑटो चालवित असताना त्याने त्याच्या पुढे धावणाऱ्या MH29T 8015 या क्रमांकाच्या ऑटोला मागून जोरदार धडक दिली। एकंदरीतच यामध्ये ऑटोतील सौरव खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामध्ये सौरवच्या मृत्यूने ज्ञानेश्वर हा कारणीभूत ठरल्याने त्याच्या विरुद्ध पुसद शहर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।